आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 18 मत्तैचे शुभवर्तमान अध्याय 12 वचन 43 पासून 45 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। अशुद्धात्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जल स्थली फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही। मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि तेथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते। नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो, आणि ते आत जाऊन तेथे राहतात। मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते, तसेच या दुष्ट पिढीचेही होईल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूने एक उदाहरण दिलेलं आहे की अशुद्धात्मा एखाद्या माणसातून बाहेर निघाला की तो निर्जल स्थली फिरत राहतो, भटकत राहतो, त्याचा विसावा शोधण्यासाठी, विश्रांतीसाठी ठिकाण शोधण्यासाठी। पण त्याला कुठेच विसावा मिळत नाही, त्याच्या विश्रांतीचं ठिकाण त्याला खूप शोधून सापडत नाही। तेव्हा तो मनात असं म्हणतो की मी त्या घरात परत जाईन जेथून मी निघालो होतो, ज्या माणसातून मी निघालो होतो त्याच्याकडे मी परत जाईन। आणि तो त्या माणसाकडे परत येतो तेव्हा त्याला त्याचं घर झाडलेलं, एकदम स्वच्छ केलेलं, सुशोभित केलेलं आढळतं। आणि मग हा अशुद्धात्मा परत जातो आणि त्याच्यापेक्षा अतिशय दुष्ट, वाईट असे आणखी 7 आत्मे सोबत घेऊन येतो, आणि ते सगळे एकत्र त्या माणसामध्ये राहतात। आणि मग त्या माणसाची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट होते। आणि प्रभू पुढे म्हणतो की या दुष्ट पिढीचेही असे होईल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूकडे आल्यानंतर आणि येशूवर विश्वास ठेवल्यानंतर खूप लोकांना त्यांच्या आजारातून मुक्ती मिळते, त्यांच्या दुःखातून मुक्ती मिळते, त्यांच्या वाईट सवयीतून मुक्ती मिळते, आणि त्यांच्यामध्ये ज्या काही पापी प्रवृत्ती असतात त्या पापी प्रवृत्तीपासून देखील बऱ्याच लोकांना मुक्ती मिळते। पण ही जी त्यांना मुक्ती मिळालेली असते, आजारमुक्ती असो, दुःखमुक्ती असो, व्यसनमुक्ती असो किंवा कोणत्याही वाईट सवयीतून मिळालेली मुक्ती असो, ही दीर्घकाळ बऱ्याच लोकांमध्ये टिकत नाही, तर पुन्हा एकदा ते त्या व्यसनात अडकून जातात,
पुन्हा एकदा ते त्या पापी प्रवृत्तीमध्ये बुडून जातात. कारण या जगामध्ये सगळं काही वाईट आणणारा सैतान आहे. देव कधीच कोणाचं काहीही वाईट करत नाही. तो आपलं जे काही करतो ते भलं करतो आणि फक्त भलं करतो. तो नुकसान कधीच करत नाही, वाईट कधीच करत नाही. हालेलुया, हालेलुया. वाईट करणारा सैतान आहे आणि तो संपूर्ण जगात प्रत्येक माणसाच्या जीवनात काम करत असतो, प्रत्येकाच्या जीवनात. पण जेव्हा मी सैतान म्हणते त्यावेळेला स्वर्गातून पडलेला देवदूत लुसिफर एवढाच त्याचा अर्थ मर्यादित नाहीये. कारण हा लुसिफर एकटा काम करत नाहीये, तर त्याच्या जोडीला फार मोठं सैनिक आहे, फार मोठं सैन्य आहे, ज्याला आपण अशुद्धात्मे म्हणतो. बायबलमध्ये त्यांना अशुद्धात्मे म्हटलेलं आहे. लुसिफर हा मुख्य सैतान आहे, जो अगोदर स्वर्गात होता देवाबरोबर, देवाच्या संख्य देवदूतांबरोबर तो स्वर्गात होता. पण जेव्हा त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला, गर्व निर्माण झाला आणि त्याला असं वाटायला लागलं की मी देवासारखाच आहे, म्हणून जर सगळे देवदूत देवाची आराधना करतात आणि देवाची उपासना करतात, तर त्यांनी माझीही आराधना करायला पाहिजे, माझीही उपासना करायला पाहिजे, कारण मी पण काही कमी नाहीये, मी देवासमान आहे. जेव्हा तो स्वतःला देव समजायला लागला आणि त्याच्या मनात हा एवढा मोठा गर्व शिरला, तेव्हा देवाने त्याला आकाशातून खाली फेकलं आणि त्याच्या सोबत असंख्य देवदूत जे त्याच्या बाजूने गेले होते तेही खाली फेकले गेले. हा मुख्य देवदूत जो पतित झाला, पतन पावला, तो सैतान लुसिफर आणि त्याच्या बाजूने फेकले गेलेले देवदूत ज्यांना आपण अशुद्धात्मे म्हणतो. हा लुसिफर आणि त्याच्या बरोबरचे सगळं सैन्य पूर्ण जगात काम करत आहे. तो आजार देतो, तो दुःख देतो, तो माणसाच्या अंतकरणात वाईट प्रवृत्ती देतो, तो सगळ्या प्रकारचं वाईट आणतो. पण जेव्हा एक माणूस येशूकडे येतो, येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या पापांचा पश्चाताप करतो, तेव्हा देवाची दया त्याच्यावर होते आणि त्याच्यामध्ये असलेल्या अशुद्धात्म्यांपासून त्याला मुक्ती मिळते. अशुद्धात्मे त्याच्यातून निघून जातात. कारण सैतान बाकी कुणालाच घाबरत नाही. सैतान आणि त्याची सगळी सेना फक्त एकाच नावाला घाबरते आणि ते नाव देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जगातल्या कोणत्याही भारी मांत्रिकाकडे जा, भक्ताकडे जा आणि कितीही भारी तावीज आणा की दोरा आणा, सैतान कशालाच घाबरत नाही. हा मुख्य लुसिफर आणि त्याची सगळी सेना बाकी कुणालाच घाबरत नाहीये, फक्त एकालाच घाबरतात, येशूच्या नावाला. म्हणून जेव्हा लोक येशूकडे येतात, पश्चाताप करतात, येशूवर विश्वास ठेवतात, तेव्हा अशुद्ध आत्मा त्यांना सोडून जातो. पण येशूवर विश्वास ठेवल्यानंतर, पश्चाताप केल्यानंतर अशुद्ध आत्मा जेव्हा सोडून जातो, तेव्हा काम 100% पूर्ण झालेलं नसतं, तर हे काम अर्धवट झालेलं आहे. अजून पुढे काहीतरी होणं बाकी आहे. तुम्ही येशूकडे आलात, येशूवर विश्वास ठेवलात, पापांची क्षमा मागितली, देवाने तुमच्यावर दया केली, तुम्हाला क्षमा केली, तुम्ही बरे झालात, तुमचं व्यसन सुटलं, तुम्हाला वाईट प्रवृत्ती होती, वाईट सवय होती, ती निघून गेली. पण इतक्याने काम पूर्ण झालेलं नाहीये, हे काम अर्धवट आहे. जशी एखादी बाई घरामध्ये झाडू मारते आणि झाडून झाल्यानंतर ती सगळा कचरा एका कोपऱ्यामध्ये एकत्र करून ठेवते, पण तिला कंटाळा येतो. कसला कंटाळा? ते कचरा सुपडीमध्ये भरून डस्टबिनमध्ये नेऊन टाकण्याचा. तिने घर झाडलं आणि कचरा एका बाजूला ठेवला, म्हणजे काम पूर्ण झालं का? नाही झालं. जेव्हा ती कचरा सुपडीमध्ये भरेल आणि कचरा पेटीमध्ये नेऊन टाकेल, तेव्हा तिचं काम पूर्ण होईल. पण बायकांना सवय असते, म्हणजे मुळात आळस असतो, नंतर भरेन, आणि त्या कचरा फक्त एका बाजूला करून ठेवतात. जेव्हा वारा येतो तेव्हा पुन्हा तो कचरा माघारी येतो आणि सगळं घर कचऱ्याने भरून जातं. जोपर्यंत तुम्ही तो कचरा उचलत नाही आणि कचरापेटीत टाकत नाही,
तोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही. येशूकडे आलात, त्याच्यावर विश्वास ठेवलात, पश्चाताप केलात, अशुद्ध आत्मा निघून गेला, तुम्ही बरे झालात, तुमच्या समस्या सुटलात. हे काम म्हणजे कचरा फक्त एका बाजूला करून ठेवला, अर्धवट काम आहे. अजून पुढे एक काम बाकी आहे. अशुद्ध आत्मा या तुमच्या घरातून निघून गेला, हे तुमचं घर रिकामी झालं. हे आता कशाने तरी भरून जायला पाहिजे, आणि ज्याच्याने भरून जायला पाहिजे ती एखादी वस्तू नाहीये, शक्ती नाहीये, तर ती व्यक्ती आहे, देवाचा पवित्र आत्मा. देवाचा पवित्र आत्मा या तुमच्या रिकाम्या झालेल्या घरामध्ये यायला पाहिजे. तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. कारण बायबल म्हणतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देव हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. म्हणून मी वारंवार लोकांना सांगते की इथे आम्ही प्रभू येशूची 2 चित्र लावलेली आहेत, पण मी तुम्हाला असं मुळीच सांगत नाही की या चित्रामध्ये देव बसलेला आहे. ही चित्र फक्त आपल्याला देवाच्या उपस्थितीची आठवण करून देतात. देव एखाद्या चित्रामध्ये राहत नाही. देव एखाद्या हाताने बांधलेल्या मोठ्या चर्चमध्ये, मोठ्या इमारतीमध्ये राहत नाही, तर देव माणसाच्या अंतःकरणात राहतो. हालेलुया, हालेलुया. हे आपलं शरीर जे अशुद्ध आत्म्याने भरलेलं होतं, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर अशुद्ध आत्मा निघून गेला, हे आपलं घर रिकामी झालं, अंतःकरणाचं घर. हे रिकामी झालेलं घर देवाचं मंदिर बनलं पाहिजे. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला पाहिजे, पवित्र आत्म्याने त्याच्यामध्ये वस्ती केली पाहिजे. म्हणजे काय होईल? म्हणजे जेव्हा तो अशुद्ध आत्मा सोडून गेलेला आहे तो भटकेल. येशूने असं सांगितलं की तो निर्जल स्थळी फिरत राहतो. निर्जल स्थळी म्हणजे वृक्ष स्थळी, जिथे पाणीच नाहीये. याचा अर्थ असा की ज्या लोकांना मुळीच पवित्र आत्मा मिळालेला नाहीये, अशा लोकांमध्ये तो अशुद्ध आत्मा फिरत राहतो, पण त्याला कुठेच विश्रांती मिळत नाही. कारण अगोदरच सगळ्यांमध्ये अशुद्ध आत्मे बसलेले असतात. त्याला राहायला जागाच मिळत नाही, कारण सगळ्याच माणसांमध्ये अशुद्ध आत्मे आहेत, सगळीच घरं भरलेली आहेत. तेव्हा मग तो असा विचार करतो, मी ज्या घरातून परत जाईन, मी ज्या घरातून परत आलो तिकडे मी परत जाईन, कारण मला कुठेच विसावा मिळत नाहीये, जागा राहायलाच मिळत नाहीये. म्हणून ज्या घरातून मी निघालो त्या घरात मी परत जाईन. जेव्हा तो परत येतो आणि त्याला असं दिसतं की हे घर म्हणजे हे या माणसाचं अंतःकरण, जिकडे मी अगोदर राहत होतो, आता एकदम चकाचक आहे, साफसूफ आहे, एकदम शोभिवंत केलेलं आहे, पण अजूनही याच्यात कुणीच राहायला आलेलं नाही. हे घर रिकामी आहे. तेव्हा तो परत जातो. म्हणजे त्याची एकट्याची सोय नाही, अजून कोणी भटकत असतील त्यांची पण सोय करायला तो जातो. आणि तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे आणखी 7 आत्मे घेऊन येतो. आणि हा पहिला एक आत्मा आणि नंतरचे 7 आत्मे, असे सगळे 8 अशुद्ध आत्मे त्या माणसामध्ये वस्ती करून राहतात. आणि मग त्या माणसाची शेवटली दशा ही पहिल्या दशेपेक्षा वाईट होते. कारण त्याला येशूने बरं केलं, त्याने एकदा पापांचा पश्चाताप केला, पण नंतर त्याने आपलं जीवन देवाच्या हातात दिलं नाही आणि त्याने देवाच्या आत्म्याने भरून जाण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं, मला आजार होता, मी येशूकडे आलो, बरा झालो, आता माझं काम झालं. मला व्यसन होतं, मी येशूकडे आलो, माझं व्यसन सुटलं, आता माझं काम झालं. मला नोकरी नव्हती, मी येशूकडे आलो, मला नोकरी मिळाली, आता माझं काम झालं. असं नाहीये. म्हणून ज्या वेळेला प्रार्थनेच्या शेवटी आपण तारणाची प्रार्थना घेतो, तेव्हा शेवटचं एक वाक्य नेहमी असतं, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. नुसती पापांची क्षमा मिळून पुरेसं नाहीये. हा अशुद्ध आत्मा गेला की याच्यात देवाचा आत्मा येऊन राहायला पाहिजे. कारण देवाचा आत्मा जर येऊन राहिला नाही तर सोडून गेलेला अशुद्ध आत्मा कोणत्याही वेळेला, कोणत्याही दिवशी परत येईल. आणि जेव्हा तो येईल तेव्हा एकटा येणार नाही, अजून अशुद्ध आत्मे घेऊन येईल.
म्हणून तर काही लोक दारूच्या व्यसनातून मुक्त होतात, 3 महिने की 6 महिने त्या व्यसनातून मुक्त राहतात आणि कालांतराने पुन्हा त्यांना दारूचं व्यसन जडतं आणि भयंकर दारूमध्ये बुडून जातात. का अशी अवस्था होते? कारण येशूने त्यांना व्यसनातून मुक्त केल्यानंतर हे काम अर्धवट झालेलं आहे. आता अजून काम बाकी आहे. आपण देवाच्या पवित्र आत्म्याने भरून जाणं महत्वाचं आहे, हे खूप लोकांना समजत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. एका माणसाला घेऊन 8 ते 10 माणसं आली. एका माणसाला घेऊन सोबत त्याची बायको पण होती आणि बाकी सगळे 8-10 पुरुष होते. कारण काय? ह्या माणसाला दारूचं व्यसन आहे. दारू पितो, बायकोला मारतो, सगळ्यांना शिव्यागाळी करतो, रस्त्यावर पडून राहतो. चांगली नोकरी आहे याला, पण हा कामाला सुद्धा जात नाही. त्याचे नातेवाईक म्हणाले की हा जर एक माणूस सुधारला ना तर आमचा संपूर्ण गाव इकडे प्रार्थनेला येईल, पण हा एक माणूस सुधारायला पाहिजे. त्याला आणि त्याच्या बायकोला शिबिरासाठी ठेवलं. शिबिराचे सुरुवातीचे 2 दिवस खूप कठीण गेले, कारण त्याला दारू न घेतल्यामुळे सतत विड्रॉलचा प्रॉब्लेम होत होता. अंग थरथरत होतं, पण तरी सुद्धा देवाची दया झाली. त्याची दारू सुटली आणि दारू सुटल्यानंतर हळूहळू ह्या माणसाच्या बायकोने प्रार्थनेला यायचं कमी केलं. ब्रदरांनी तिला सांगितलं की देवाने तुझ्या नवऱ्याला बरं केलेलं आहे, आता तुम्हाला देवामध्ये टिकून राहण्यासाठी मेहनत केली पाहिजे. जे 8-10 माणसं घेऊन आले होते त्याला आणि बोलले होते की हा माणूस जर सुधारला तर आमचा सगळा गाव इकडे प्रार्थनेला येईल. सगळा गाव सोडून द्या, पण त्या 10 जणांमधला 1 जण पण परत आला नाही. जवळजवळ 5 ते 6 महिने त्या माणसाने दारू घेतली नाही आणि 6 महिन्यानंतर परत तीच माणसं त्याला उचलून घेऊन आली. परत दारू प्यायला लागला. पुन्हा त्याला शिबिरात ठेवलं, पण काही फरक झालाच नाही. त्याचं व्यसन वाढत गेलं आणि एक दिवस बातमी आली, दारूच्या नशेत रस्त्यावरून चालत होता, गाडीने उडवला आणि मरण पावला. अशुद्धात्मा माणसातून सोडून गेल्यानंतर हे अंतकरण रिकामं जर ठेवलं तर ते फार धोकादायक असतं. म्हणून येशू जाणार होता स्वर्गामध्ये निघून हे जग सोडून. तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं, यरुशलेम सोडून जाऊ नका, थांबून राहा. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता आहे. जोपर्यंत येशू त्यांच्या बरोबर होता तेव्हा त्यांना कशाची भीती नव्हती, पण आता येशू निघून जाणार होता. म्हणून येशू त्यांना सांगतो, यरुशलेमच्या बाहेर पडू नका, थांबून राहा. स्वर्गातून परमेश्वर पिता तुम्हाला काहीतरी देणार आहे. ती एक मौल्यवान अशी देणगी आहे, अतिशय किमती अशी भेटवस्तू तुम्हाला स्वर्गातून मिळणार आहे. ती जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत यरुशलेमच्या बाहेर पडू नका. आणि ती भेटवस्तू त्यांना 50व्या दिवशी मिळाली. स्वर्गातून पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. ही परमेश्वर पित्याने त्यांना दिलेली मौल्यवान भेटवस्तू होती. देवाने माणसाला दिलेली पहिली मोठी देणगी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. कारण त्याच्या बलिदानामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. आणि देवाने दिलेली दुसरी मौल्यवान देणगी म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आहे. तो त्याने अशासाठी दिलेला आहे की या पहिल्या देणगीद्वारे म्हणजे येशूच्या क्रूसावरील बलिदानाद्वारे आपण पापांची क्षमा जरूर मिळवू, पण पापांची क्षमा मिळाल्यानंतर आपण स्वतःच्या ताकदीने सैतानाला हरवू शकत नाही. आपण दुबळी माणसं आहोत, कमजोर माणसं आहोत. आपण स्वतःच्या ताकदीने सैतानाशी लढू शकत नाही, सैतानाला हरवू शकत नाही, त्याला नाही बोलू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्यापेक्षा आणि सैतानापेक्षा सामर्थ्यशाली अशा कोणाची तरी गरज आहे. म्हणून देवाने दुसरी देणगी दिली, त्याने स्वर्गातून पवित्र आत्मा दिला, अशासाठी की जेवढे येशूवर विश्वास ठेवतील, जेवढे पापांची क्षमा मिळवतील, ते पवित्र आत्म्याने भरून जावेत. जर ते पवित्र आत्म्याने भरून गेले तर सैतान त्यांना गिळून टाकू शकणार नाही, सैतान त्यांचं नुकसान करू शकणार नाही, सैतान पुन्हा त्यांना अंधारात नेऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही पवित्र आत्मा देवाने स्वतः दिलेली मोठी देणगी आहे आणि ती आपल्यापैकी प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रत्येकासाठी. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवला, ज्या दिवशी आपण पश्चाताप केला आणि क्षमा मागितली, त्यानंतर जर 5 मिनिटात आपण मेलो असतो, म्हणजे आत्मा निघून गेला असता आणि स्वर्गात गेलो असतो, तर फार चांगलं झालं असतं. पण तसं घडत नाही. पापांची क्षमा झाल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ या जगात राहावं लागतं. अजून 10 वर्षे, अजून 25 वर्षे, अजून 30 वर्षे राहायचं आहे. एवढा काळ आपण सैतानाशी आपल्या ताकदीने लढू शकत नाही. आपल्याला गरज आहे पवित्र आत्म्याची. जो पवित्र आत्म्याने भरून गेलेला आहे तो विजयशाली आहे, तो प्रकाशित आहे, तो जीवनामध्ये सफल होणारा माणूस आहे, कारण सैतान त्याला गिळून टाकू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जो पवित्र आत्म्याने भरून गेलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा अशुद्ध आत्मे शिरू शकत नाहीत. सैतान त्याला बाहेरून त्रास देईल पण त्याच्यामध्ये शिरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अगोदरच देवाचा आत्मा वस्ती करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही जर तुमच्या पापांची क्षमा मिळवलेली आहे, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तर रोज पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी प्रार्थना करा. रोज देवाकडे पवित्र आत्मा मागा. तोही एकदा मागून होत नाही. तुम्ही एकदा जेवलात की 6 महिने जेवण नाही घेतलं तर चालते का? शरीराची गरज जर एवढी आहे की दिवसातून आम्हाला 2 वेळा 3 वेळा जेवण घ्यावं लागतं, नाश्ता करावा लागतो, या नाशवंत शरीराची जर एवढी गरज आहे तर अविनाशी आत्म्याची केवढी मोठी गरज आहे. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी तुमचं लक्ष स्वर्गाकडे लावा. तुम्हाला पवित्र आत्मा मिळावा म्हणून रोज प्रार्थना करा, कारण विश्वासामध्ये आपण स्वतःच्या ताकदीने चालू शकत नाही. सैतानाला आपण स्वतःच्या ताकदीने नाही बोलू शकत नाही. खूप लोकांना असा गर्व असतो की आम्ही स्वतः सगळं काही करू शकतो, पण ज्याच्याकडे पवित्र आत्मा नाही तो दुबळा माणूस आहे, आणि ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तो सामर्थ्यशाली माणूस आहे. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. आशीर्वाद प्रार्थना केंद्रात जेव्हा पहिल्यांदाच गाण्याची CD रेकॉर्ड केलेली होती, तेव्हा एका बाहेरच्या माणसाला बोलावलं होतं. वसईतला ख्रिस्ती माणूस होता. तो आला, त्याने त्याची सगळी साऊंड सिस्टम वापरली, गाणी रेकॉर्ड करून घेतली आणि त्याने ब्रदरांना सांगितलं मी घेऊन जातो आणि 1 आठवड्याच्या आत तुम्हाला CD बनवून आणून देतो. ब्रदराने त्या माणसाला सांगितलं छान, 1 आठवड्यात CD बनवून आणशील, चांगलं काम होईल, पण एक गोष्ट कर, त्याच्या अगोदर आमच्याकडे रविवारी प्रार्थनेला ये, कारण तू जे काम हातात घेतलेलं आहे ते शरीराचं नाही आहे, आत्म्याचं काम आहे, आणि हे काम तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्या अगोदर त्या माणसाने कितीतरी गाण्याच्या कॅसेट आणि CD काढण्याचं काम केलं होतं. तो माणूस हसला आणि ब्रदरांना म्हणतो तुम्ही काय बोलताय, मी सैतानाला जरा पण घाबरत नाही आणि सैतान मला काहीच करू शकत नाही. ब्रदर त्याला बोलले ऐक माझं, अतिशहाणपणा करू नको, रविवारी प्रार्थनेला ये. तो माणूस परत बोलतो मी सैतानाला घाबरत नाही आणि सैतान माझं काहीच करू शकत नाही, मी 1 आठवड्यात तुम्हाला CD आणून देतो. सगळं सामान घेऊन निघून गेला. 1 आठवडा झाला, 15 दिवस झाले, त्याचा काही फोन येत नाहीये. 15 दिवसांनी ब्रदरांनी फोन करून विचारलं आमची गाण्याची CD तयार झाली का? तो माणूस म्हणतो मी वैतागलोय, तुमचं काम हातात घेतल्यापासून सारखा माझा कॉम्प्युटर बंद पडतोय, मी खूप प्रयत्न करत आहे पण होतच नाहीये, तरी थांबा थोडे दिवस, मी करून देतो तुम्हाला. ब्रदर त्याला बोलले आता तरी तू नरम झालायस का? रविवारी प्रार्थनेला ये तरच आमची CD काढू शकतो, नाहीतर ती CD काढता येणार नाही तुला. तो माणूस बोला नाही नाही मी आणतो तुम्हाला, आता 3-4 दिवसात आणून देतो, आज माझा कॉम्प्युटर इंजिनियर येणार आहे, कॉम्प्युटर चालू झालं की मी काढून आणून देतो. अजून 1 आठवडा गेला.
1 महिना गेला, ब्रदरांनी त्याला फोनच केला नाही. 1 महिन्यानंतर ब्रदरांनी फोन केला, आमच्या सीडीचं काय झालं? तो म्हणतो, माफ करा साहेब, माझं सगळीच साऊंड सिस्टम बिघडली, कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क करप्ट झाल्या, मी तुमची सीडी जन्मात काढू शकत नाही. जो बोलला होता, मी सैतानाला घाबरत नाही आणि सैतान मला काही करू शकत नाही, तो 1.5 महिन्यानंतर बोलतो, मी तुमचं काम जन्मात करू शकत नाही. हे देवाला अगोदरच माहीत होतं, येशूचं काम एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, यरुशलेम सोडून जाऊ नका, थांबून राहा. मी गेल्यानंतर स्वर्गातून दुसरा कोणीतरी येणार आहे, तो तुमच्या आतमध्ये राहील. आता तो तुमच्या बरोबर आहे, नंतर तो तुमच्या आतमध्ये राहणार आहे. आणि तो जेव्हा तुमच्या आतमध्ये येऊन वस्ती करेल, तेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली लोक बनाल. सैतान तुम्हाला घाबरेल. जगातले लोक भूतांना घाबरतात, अशुद्धात्म्यांना घाबरतात आणि सैतानाला घाबरतात. पण खरं म्हणजे सैतान येशूच्या लोकांना घाबरतो, कारण ते साधे लोक नसतात, त्यांच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून योहानाने त्याच्या पत्रात म्हटलेलं आहे की जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. जगात सैतानाचा आत्मा आहे, तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याने भरून जा. हा शेवटचा काळ सुरू आहे आणि या शेवटच्या काळामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, प्रकाशाच्या रस्त्यावरून चालणं, येशूचा हात धरून चालणं ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. शेवटचा काळ सुरू झालेला आहे. एकदम आपण शेवटाच्या जवळ जाऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून सैतान वेड्यासारखा जगात काम करत आहे. तो प्रत्येकाला पापामध्ये पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला मोहात पाडायला प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला देवापासून दूर न्यायचा प्रयत्न करत आहे. जे अगोदरच देवापासून दूर आहेत ते देवाच्या जवळ जाऊ नयेत म्हणून तो प्रयत्न करत आहे. आणि जे देवाच्या जवळ गेलेले आहेत त्यांना देवापासून तोडायचं कसं, यासाठी तो प्रयत्न करत आहे. बेसावध राहू नका. स्वतःच्या ताकदीने तुम्ही प्रकाशात चालू शकत नाही, स्वतःच्या बुद्धीने तुम्ही येशूच्या वचनाप्रमाणे चालू शकत नाही. जर प्रकाशात चालायचं असेल आणि स्वर्ग जे आपलं अंतिम ठिकाण तिथे जर पोहोचायचं असेल तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्म्याला पर्याय नाही. तुम्ही बुद्धीने किंवा तुमच्या ताकदीने कधीही स्वर्ग मिळवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप लोक म्हणतात दर आठवड्याला प्रार्थनेला कशाला यायचं, 15 दिवसाला आलं तरी भागतं. मग नंतर त्यांना वाटतं महिन्याला एकदा आलं तरी भागतं. प्रार्थना आपण घरी पण करू शकतो. सैतानाने लोकांना फसवून सांगितलेलं हे वाक्य आहे की प्रार्थना आपण घरी पण करू शकतो, दर आठवड्याला एवढ्या लांब प्रार्थनेला यायची काय गरज आहे. जे लोक म्हणतात दर आठवड्याला प्रार्थनेला कशाला यायला पाहिजे, घरी पण प्रार्थना करू शकतो, त्यांना सैतानाने पार फसवलेलं आहे. ते घरी प्रार्थना करतात, एकदा, दोनदा, तीनदा, हळूहळू त्यांची प्रार्थना बंद होते. कारण तुमच्या अवतीभोवती सैतान फिरतोय आणि तुम्हाला देवापासून दूर खेचायचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला माहिती नाहीये. अंतकरण देवाकडे लावा. देव जाणीव करून देत आहे की त्याच्या पुत्राचं येणं जवळ आलेलं आहे, येशूचं येणं जवळ आलेलं आहे. बेसावध राहू नका. सैतान चिडलेला आहे कारण त्याने त्याचा काळ ओळखलेला आहे. त्याचा काळ थोडा शिल्लक राहिलेला आहे. त्याची वेळ संपत आलेली आहे हे त्याला माहिती आहे. म्हणून तो चवताळल्यासारखा काम करतोय. म्हणून पवित्र आत्म्याने भरून जा. तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरून गेलात तर सैतान बाहेरून तुमच्यावर ओरडेल, गुरगुरेल, पण तुम्हाला चावू शकणार नाही आणि गिळू तर अजिबात शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोज प्रार्थना करा, रोज पवित्र आत्म्याने भरून जा, रोज देवाकडे पवित्र आत्मा मागा. कारण जेवढे तुम्ही अधिक पवित्र आत्म्याने भरून जाल तेवढा तुमचा आत्मा अधिक प्रकाशित होईल आणि तेवढे अशुद्ध आत्मे तुम्हाला लांबून बघून पळतील. जेवढा तुमच्यामध्ये जास्त पवित्र आत्मा असेल तेवढे अशुद्ध आत्मे तुम्हाला जास्त घाबरतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.